जहां वाल्मिक कराड खडा वहां सरकार से ही बडा। देशमुख हत्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक। बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली आहे आणि या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी आंदोलनं करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ आणि आंदोलकांनी केलेली आहे। पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना अटक केली असून आणखीन काही आरोपी मोकाट आहेत। मात्र एका उमद्या आणि विकासाची दृष्टी घेऊन गावासाठी झटणाऱ्या युवा सरपंचाचा अशा रीतीनं खून करण्यात आल्याने बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडालेली आहे। या प्रकरणात बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचा आरोप केले जात आहेत। यावरून आता हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून विविध सवाल उपस्थित केलेले आहेत। वाल्मिक कराड कोणाचा माणूस आहे? शिंदे नावाच्या अधिकाऱ्यासोबत कोण बोललं? खंडणी कोणत्या नावाने मागितली? कोणाच्या नावाने मागितली? असे प्रश्न उपस्थित करत पोलीस जनतेला वेडे समजतात का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। वाल्मिक कराड मेन आहे, बाकीच्यांना काही अर्थ नाही। तो उजळ माथ्याने फिरतोय, त्याचा व्हिडिओ फिरतोय, रील येत आहेत, उघडपणे बोलतो। तो माझ्या जातीचा आहे, वंजारी आहे। फोन तपासा, हप्ता मागायला कोणी सांगितलं तपासा। वाल्मिक कराड यांच्याकडे बोट का जात आहेत? वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा झालाय का? कायद्याला गृहीत धरलं जात आहे, अशी आक्रमक भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे। याचा अर्थ पोलीस कायद्याला गृहीत धरत आहे। अजूनपर्यंत का कोणाला तुम्ही सस्पेंड केलं नाही, निलंबन केलं नाही? अधीक्षकाची चौकशी, निलंबन का झालं नाही? बदली का झाली नाही? एक माणूस मारला जातो, एक विद्यार्थी मारला जातो, सुशिक्षित 3ऱ्या वर्गाला विधी न्याय विभागाच्या 3ऱ्या वर्गाला असलेला LLBचा स्टुडंट मारला जातो। सरकार शांत आहे। दुसरीकडे बीडमध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवरनं धमकी देतो त्याची चौकशी होत नाही। कुठल्या कोणाच्या फोनवरनं त्यांनी धमकी दिली? शिंदे नावाच्या ऑफिसरला, सोमनाथ घुले। सोमनाथ घुले कोण आहे? संतोष घुले जो प्रमुख आरोपी आहे, त्या कदम यांच्या देशमुख यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी, त्याच्या फोनवरनं धमकी देतो, 2 कोटीची खंडणी मागतो। खंडणीत त्याला आरोपी करतात, मग त्याला खुनाचा आरोपी का नाही करत? दुसरी गोष्ट, अशोक सोनवणे ज्यांनी मारहाण केली आणि ह्या सगळं घटना घडली ते मागासवर्गीय आहेत, अजून ऍट्रॉसिटी का नाही दाखल झाली? असा हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खडा तो व सरकार से बडा। हे सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड। या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड।